नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 6वा. आजच्या पेपरपासून आपण एकूण 40 प्रश्न पाहणार आहे. यामध्ये 10 प्रश्न सामान्य ज्ञानचे आपण जास्तीचे वाढवले आहेत. त्यामुळे सामान्य ज्ञानचे प्रश्न या सराव पेपरपासून असणार आहेत 20. तर पहिले पाहणार आहे आपण सामान्य ज्ञान एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, सरदार वल्लभभाई पटेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या अनुसूची 1 मध्ये काय दिले आहे? तर भारतीय संविधानाच्या अनुसूची 1 मध्ये दिले आहे, भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची नावे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर भारतीय संविधान दिवस साजरा केला जातो 26 नोव्हेंबरला. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, चंद्रपूर. ताडोबा, चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्र राज्याच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? 8 जिल्हे, 7 जिल्हे, 6 जिल्हे का 9 जिल्हे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, 8 जिल्हे. आणि या 8 जिल्ह्यांमध्ये यामध्ये आहे धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया. असे एकूण 8 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1 मे 1981. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त खनिज संपत्ती कोणत्या विभागात आढळून येते? कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. तर सर्वात जास्त खनिज संपत्ती आढळून येते विदर्भ. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, पेनिसिलिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग, लुई पाश्चर, एडवर्ड जेन्नर, जेनास साल्क. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1, अलेक्झांडर फ्लेमिंग. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राज्यपालपदी कोण नियुक्त झाल्या होत्या? सरोजिनी नायडू, प्रतिभाताई पाटील, सुचिता कृपलानी, इंदिरा गांधी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरोजिनी नायडू. प्रतिभाताई पाटील ह्या पहिल्या राष्ट्रपती, इंदिरा गांधी ह्या पहिल्या प्रधानमंत्री, सुचिता कृपलानी ह्या पहिल्या मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, विनायक दामोदर सावरकर, लाला लजपत राय. तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती रासबिहारी बोस. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम महाराष्ट्रात कुठे आहे? आनंदवन, चंद्रपूर, सेवाग्राम, वर्धा, पवनार, वर्धा, आळंदी, पुणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पवनार, वर्धा. पुढचा प्रश्न, नटसम्राट हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, वि.वा. शिरवाडकर. पुढचा प्रश्न, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? नागपूर करार, पुणे करार, अकोला करार, मुंबई करार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर करार. पुढचा प्रश्न आहे, विद्युत बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते?
चांदीची, टंगस्टन, ॲल्युमिनियम, तांबे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टंगस्टन. पुढचा प्रश्न आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत गाडगे बाबा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामुळे रातआंधळेपणा होतो? जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे असणार आहे. अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ जीवनसत्व. पुढचा प्रश्न आहे मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हॉकी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सीमेला लागून किती राज्यांच्या एकूण किती राज्य आहेत हे सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत 8 राज्य, 6 राज्य, 9 राज्य, 10 राज्य. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 राज्य. पुढचा प्रश्न आहे रिश्टर स्केलने काय मोजले जाते? हवेचा दाब, हवेतील आर्द्रता, भूकंपाची तीव्रता, समुद्राची खोली. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूकंपाची तीव्रता. पुढचा प्रश्न राज्यसभेच्या सभापतीपदी खालीलपैकी कोण व्यक्ती असते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, बहुमत प्राप्त पक्षातील व्यक्ती, राज्यसभा निवडेल अशी व्यक्ती. तर राज्यसभेच्या सभापतीपदी असतात उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 2. यानंतर आहेत मराठी व्याकरण 10 प्रश्न. पहिला प्रश्न आहे आधुनिक वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती आहे? 12 स्वर, 14 स्वर, 15 स्वर, 16 स्वर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 14 स्वर. पुढचा प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण किती अर्धस्वर आहेत? 10 अर्धस्वर, 8 अर्धस्वर, 2 अर्धस्वर, 4 अर्धस्वर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4 अर्धस्वर. पुढचा प्रश्न आहे वाचनालय या शब्दाची संधी कशी कराल? वाच अधिक नालय, वाचना अधिक आलय, वाचन अधिक आलय, वाचन अधिक आलय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाचन अधिक आलय. पुढचा प्रश्न आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे चा योग्य वाक्प्रचार ओळखा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 गर्भश्रीमंत असणे. पुढचा प्रश्न आहे लोटांगण घेणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. शरण जाणे, जमिनीवर लोळणे, सामान गुंडाळून ठेवणे, जमिनीवर आराम करणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शरण जाणे. पुढचा प्रश्न आहे अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पर्यायातून निवडा. खूप शत्रू असलेला, कोणीही शत्रू नसलेला, शत्रूला मारणारा, शत्रूपासून लांब राहणारा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोणीही शत्रू नसलेला. पुढचा प्रश्न आहे लोकशाहीवादी म्हणून लोकहितवादी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? गोपाळ गणेश आगरकर, कृष्णशास्त्री चिपळूणकर, गोपाळ हरी देशमुख, राम गणेश गडकरी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोपाळ हरी देशमुख. पुढचा प्रश्न पाणीग्रहण या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? नमस्कार, मुंज, अर्ध्य, विवाह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विवाह. पुढचा प्रश्न
प्रतीक्षण या शब्दाचा समास खालील पर्यायातून ओळखा. अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्विगु समास, कर्मधारय समास. तर प्रतीक्षणचा समास आहे अव्ययीभाव समास. पुढचा प्रश्न, मुले शाळेत गेली हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य यापैकी नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वार्थी वाक्य. यानंतर कॉम्प्युटर प्रश्न आहेत एकूण 10. पहिला प्रश्न, फादर ऑफ कॉम्प्युटर खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चार्ल्स बेबेज. पुढचा प्रश्न, कम्प्युटर माऊसचा उपयोग कशासाठी केला जातो? सिलेक्ट ऑप्शन, ड्रॉविंग, क्रिएटिंग लाईन्स, ऑल ऑफ धिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑल ऑफ धिस. पुढचा प्रश्न आहे, टास्क बारचा वापर कशासाठी केला जातो? स्टार्ट प्रोग्राम, स्विचिंग बिटवीन प्रोग्राम, नेव्हिगेशन, ऑल ऑफ धिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑल ऑफ धिस. पुढचा प्रश्न, माऊसचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. माऊस कशाचा एक महत्त्वाचा पार्ट आहे? सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ऑपरेटिंग सिस्टीम, मेमरी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हार्डवेअर. पुढचा प्रश्न, कम्प्युटरवर काम करण्यासाठी काय आवश्यक आहे? ऑपरेटिंग सिस्टीम, कंपायलर, असेंबली, नन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेटिंग सिस्टीम. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक इनपुट डिव्हाइसचे उदाहरण नाही? कीबोर्ड, स्कॅनर, माऊस, स्पीकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पीकर. स्पीकर हे इनपुट आउटपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटरचे पार्ट्स ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्याला काय म्हणतात? आउटपुट, स्टोरेज डिव्हाइस, हार्डवेअर, ऑल ऑफ धिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हार्डवेअर. पुढचा प्रश्न, डाटा इंस्ट्रक्शनला कम्प्युटरमध्ये एंटर करण्यासाठी काय मदत करतं? मेमरी, सॉफ्टवेअर, आउटपुट डिव्हाइस, इनपुट डिव्हाइस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इनपुट डिव्हाइस. पुढचा प्रश्न, कम्प्युटरमधील मेन मेमरी खालीलपैकी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रायमरी मेमरी. पुढचा प्रश्न, माऊसचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? चार्ल्स बेबेज, टिम कुक, मार्क झुकरबर्ग, डग्लस एंजेलबर्ट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डग्लस एंजेलबर्ट. तर हे होते आजच्या सराव पेपरचे 40 प्रश्न. प्लेलिस्ट बनवलेली आहे, मागचे व्हिडिओ जर बघितले नसाल तर ते पण बघून घ्या आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.